आज आपण भरपूर लेअरवाली, चवीला चटपटीत आणि कुरकुरीत अशी आळूवडी तयार करत आहोत। ही संपूर्ण टिप्स आहे, शेवटपर्यंत पहा। या वड्या गार झाल्या तरी अगदी कुरकुरीत लागतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत। या पद्धतीने वडी बनवली तर याच्या वड्या अजिबात सुटत नाहीत। नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये। सुरुवातीलाच एक निवेदन करते, अशाच पारंपरिक पदार्थ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर मी आळूची 20 ते 25 पानं घेतलेली आहेत। पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात बाजारात असा आळू आपल्याला उपलब्ध होऊ शकतो। पानं घेताना देशी बघून घ्यायची, जी डार्क रंगावर असतात आणि ज्याचे काठ असे लाल कलरमध्ये असतात असे आपण पानं निवडून घ्यायचे आहेत। पाठीमागच्या बाजूने बघाल तर त्याचा देठ असतो तो असा लालसर रंगावरती असतो। अशी पानं घ्यायची म्हणजे ती खवखवत नाहीत। पानं घेतली तर त्यामध्ये तुम्हाला चिंचगूळ काही टाकण्याची गरज लागणार नाही, कारण ही पानं अजिबात खवखवत नाहीत। आता आपण ही पानं धुवून घेणार आहोत। इथं मी मोठ्या गमेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक मोठा चमचा भरून मीठ टाकलेलं आहे आणि ही पानं आपण 15 ते 20 मिनिटं अशीच ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया। वाटणामुळेच आपल्या वडीला अगदी छान टेस्ट येणार आहे। वाटणामध्ये 10-15 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि पाववाटी ओलं खोबरं घेतलं आहे आणि एक चमचाभर जिरं घेतलेलं आहे आणि हे बिन पाणी घालता वाटून घ्यायचं आहे। आता साधारण 20 मिनिटं झालेली आहेत। आपण पाण्यामध्ये पानं घेऊन आपण काढून घेऊया आता पानं ही सगळी। पानं काढून नंतर एका स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे पानं ही। पाहू शकताय आपलं पाणी किती गढूळ झालेलं आहे। बाजारामध्ये आलेली पानं ही कुठल्या पाण्यावरती वाढवलेली आहेत हे आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण अशी स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतली तर आपली पानं पूर्ण स्वच्छ होऊन जातात। आळूची पानं पुसण्याची गरज नसते, कारण की आळूच्या पानांच्या वरती पाणी टिकत नाही। आता या आळूचे आपण देठं काढून घेणार आहोत आणि ज्या पाठीमागची जी मोठी शीर असते ती अशी आपण सुरीनं काढून घ्यायची आहे आणि अशा या लाटण्यानं सगळ्या शिरा आपण लाटून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या वड्या मोडणार नाहीत। आता आपण पीठ भिजवायला घेऊया। इथं मी घरातीलच डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे 2 कप डाळीचं पीठ घेतले मेजरिंग कपनुसार। यामध्ये या छोट्या चमच्यानं साधारण मी 4 ते 5 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे। तांदळाच्या पिठामुळं आपल्या वड्या अगदी कुरकुरीत होतात। पिठाचं प्रमाण पानांच्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त करू शकता। यामध्ये मी एक मोठा चमचा भरून हळद घातलेली आहे आणि एक मोठा चमचा भरून ओवा घेतलेला आहे आणि यामध्ये मी एक मोठा चमचा भरून धना जिरा पावडर घातलेली आहे आणि कलरसाठी फक्त आपण 1 चमचाभर लाल मिरची पावडर वापरणार आहोत। आळूवडी म्हटलं की पांढरे तीळ आलेच। वडीमध्ये पांढऱ्या तिळाची टेस्ट खूप छान लागते, त्यासाठी आपण एक छोटी वाटी भरून पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि यामध्येच आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते घालून घेणार आहोत आणि अर्धी वाटी भरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आपण यामध्ये। मी 10-15 मिनिटापूर्वी चिंच आणि गूळ एकत्रच भिजत घातलं होतं। मध्ये मी चिंचगुळाची ही 2-3 चमचे चटणी टाकणार आहे। जास्त टाकली तर गुळचटपणा येतो यामध्ये। ज्यांना जास्त आंबट गोड आवडत असेल तर त्यांनी जास्त टाकावं। तर आपली पानं देशी आहेत त्यामुळं चिंचगुळाची तशी गरजच नाही आहे, परंतु आपण चवीसाठी घातलेलं आहे चिंचगूळ चटणी। आता पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून लागेल तसं दाटसर असं आपण पीठ भिजवून घेणार आहोत। पीठ जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। पीठ भिजवून झालं की असं प्लेटला एखाद्या लावून बघायचं की जेणेकरून चिकटलं पाहिजे असं। आता आपण वड्या थापून घेऊया। त्यासाठी मी खाली परात ठेवलेली आहे, त्याच्यावरती आपली सगळ्यात मोठं पान असेल ते खाली सगळ्यात मांडून घ्यायचं आहे। अगोदरच आपण पानाच्या शिरा काढून पान लाटून घेतलेलं आहे। अशा पद्धतीनं सगळीकडे पीठ पसरवून घ्यायचं आहे। जास्तही पीठ लावायचं नाही, नाहीतर जास्त पिठूळ होऊ शकतात तुमच्या वड्या। आता या पानावरती दुसऱ्या बाजूनं आपण पान लावून घेणार आहोत, जसं काही फुलपाखरू आहेत त्या पद्धतीनं आणि नंतर या पानावरती पण सगळीकडे पीठ पसरवून घ्यायचं आहे। आळूवडी करताना पिठाची कन्सिस्टन्सी जास्त महत्त्वाची असते। शेवटी आपण जे दुसरं पान लावलं त्याच्या विरुद्ध पान लावून घ्यायचं आहे। तर मी 3 पानांचीच वडी थापणार आहे। तुम्हाला जास्त पानं लावायची असली तर तुम्ही जास्त पानं याच पद्धतीने एकावर एक लावू शकता। अशा पद्धतीने लेअर दिल्यामुळं आळूची पानं जास्त खाल्ली जातात। आळूची पानं आता थापून झाले तर आपण आता ही वडी वळून घेऊया। सुरुवातीला याच्या कडा आतल्या साईडला आपण अशा दाबून घ्यायच्या आहेत आणि त्याला पीठ लावून चिकटवून घ्यायचं आहे।
अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूनेही आपण आतल्या साईडला असं मुडपून घेणार आहोत आणि त्यालाही पीठ लावून घ्यायचं आहे। वरच्या दोन्ही कडा आपण आतल्या साईडला मुडपून घेतलेल्या आहे आणि असा चौकोन तयार केलेला आहे आणि अशा पद्धतीनं हलक्या हातानं वळी आपण तयार करून घेणार आहोत। आणि आपली ही वळी सुटू नये म्हणून आपण थोडं थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि असं दाबून वळी तयार करून घ्यायची आहे। पाहू शकता आपला आळूवडीचा रोल किती छान झाला आहे। तो रोल सुटू नये म्हणून असं जरासं सर्कल गोल गोल फिरवायचं आणि साईडच्या कडा पण पिठानं छान चिकटवून घ्यायच्या आहेत। चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे, तर चाळणीमध्ये आपण सगळे रोल तयार करून ठेवणार आहोत। अशाच पद्धतीने मी सगळे रोल तयार करून घेणार आहे। बऱ्याच जणांना असं वाटेल की ती अवघड आहे, परंतु एक दोनदा केलं की छान व्यवस्थित जमायला लागतं। तर पीठ व्यवस्थित भिजवायचं, त्याची पातळपणा व्यवस्थित ठेवायचा, म्हणजे छान व्यवस्थित थापता येतात वड्या। इथं मी मोठ्या पातेल्यात अगोदरच पाणी उकळत ठेवलं होतं, तर त्यावरती आपण ही आपली चाळण ठेवून घेणार आहोत आणि या वड्या झाकून आपण 20 ते 25 मिनटं छान वाफ देऊन घेणार आहोत। उकडून घ्यायच्यात आपल्याला या वड्या। इथं माझ्या पानांचे 4 रोल झालेले आहेत, तुम्ही जास्त पानंही लावू शकता। आता आपण हे झाकून 20 ते 25 मिनटं चांगली वाफ देऊन घेणार आहोत। आता 20 मिनटं झालेली आहेत, तर पाहू शकता आपल्या वड्या छान उकडलेल्या आहेत। वड्यांचा कलर छान चेंज झालेला आहे आणि कडकही झालेले आहेत। वड्या उकडल्यानंतर छान थंड करून घ्यायच्या आहेत आणि अशा सुरीनं पातळ काप काढून घ्यायचे आहेत। वड्या थंड झाल्यानंतरच कापायला घ्यायच्या आहेत। गरम वडीच्या वड्या सुटू शकतात, त्यामुळे गार झाल्यानंतरच वड्या कापायला घ्यायच्या आहेत आणि असे छान पातळ काप काढून घ्यायचे आहेत। पाहू शकता आपल्या वडीला किती लेयर्स पडलेले आहेत ते। कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेले आहेत आणि आपण आता अशा एक एक वड्या तळून घेणार आहोत। इथे मी 7 ते 8 वड्या तळायला सोडलेल्या आहेत आणि अगदी हलक्या हातानं हलवायच्या आहेत वड्या, नाहीतर सुटू शकतात। खरं तर वाफवलेली आळूवडीसुद्धा खूप छान टेस्टला लागते, परंतु ज्यांना कुरकुरीत आळूवडी आवडत असेल त्यांनी या पद्धतीनं गोल्डन रंगावरती तळून घ्यायच्या आहेत वड्या आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या आहेत। अशा रंगावरती वडी तळून काढायची आहे। इथं 3च पानांचे किती छान लेयर्स पडले आहेत ते पाहू शकताय तुम्ही। अशाच पद्धतीनं मी सगळ्या आळूवड्या तळून घेतलेल्या आहेत। आपली कुरकुरीत अशी भरपूर लेयर्सवाली आणि चटपटीत अशी आळूवडी तयार झालेली आहे। आपल्या या वडीला भरपूर लेयर्स असले तरी सुद्धा ही वडी आपली अजिबात सुटलेली नाही तेलामध्ये आणि छान कुरकुरीत झालेली आहे। तुम्हाला आवाजावरून समजतच असेल किती छान कुरकुरीत अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत। अशा वड्या तुम्ही कोणत्याही सण समारंभाला तयार करू शकता, अथवा बाहेर छान पाऊस पडत असेल तर नक्की अशा वड्या तयार करून पहा। ही आळूवडी पाहून नक्कीच तुम्हाला आळूवडी खाण्याची इच्छा झाली का? ज्यांना आळूवडी आवडत असेल तर नक्की या प्रकारे तुम्ही आळूवडी ट्राय करून तुमची आळूवडी कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास फ्रेंड्समध्ये शेअर करा। हो, माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।